कालपासून नांदूर हवेली हे गाव जे आहे ते पुराच्या पाण्याने वेढलं आहे। हा जर संपूर्ण आपण परिसर पाहिला तर पूर्णपणे पाणी आणि आता आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, गावाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि याच गावामध्ये काल तब्बल 36 लोक अडकून पडलेले होते आणि 18 लोकांचा आता रेस्क्यू करण्यात आलाय। आता या ठिकाणी जर पाहिलं तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण हा रस्ता जो आहे तो पार करतोय। पुढे देखील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। दोन्ही बाजूला लोक जे आहेत ते अडकून पडलेले होते आणि आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून या सर्व लोकांना एक दुसऱ्या बाजूला नेण्यात आलेला आहे। तर 36 पैकी 18 लोकांना NDRFच्या टीमनं रेस्क्यू केलेला आहे आणि इतर जे लोक आहेत त्यांना देखील बाहेर काढण्यात आलं आहे। तर पिंपळगाव म्हणून एक दुसरं गाव या परिसरात आहे, त्या ठिकाणी देखील आणखी 12 लोक अडकून पडल्याची माहिती आहे। तर अन्य जे लोक आहेत त्यांना देखील आता या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून खाद्यपदार्थ असतील किंवा इतर जी मदत आहे ती करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र NDRFची जी टीम आहे ती आता याच नांदूर हवेली परिसरात आणि गेवराईच्या परिसरामध्ये सध्या ठाण मांडून आहे। यामुळे जर आणखी जर परिस्थिती उद्भवली किंवा आणखी जर काही लोक अडकलेले असतील तर त्यांना देखील मदत करण्यासाठी NDRFची टीम ही पुन्हा एकदा दाखल होईल आणि पुन्हा मदत कार्य सुरू करण्यात येणार आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।